नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आज मी माऊस क्वीनचा सेकंड पार्ट घेऊन आलेली आहे. आजचा दिवस तुम्हाला चांगला जावो आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवो. आमच्या मनात नेहमी चांगल्याच इच्छा येतात, आमच्या मनात वाईट इच्छा येतच नाहीत. आम्ही इच्छाधारी नागिन नाही आहोत. आणि मंडळी, मी ना देवासमोर उभी राहिली ना हात जोडून, तर माझ्या मनात आहे ना काही इच्छाच येत नाहीत. म्हणजे मला काही देवाकडे मागण्याचं काही आठवतच नाही. हे मी खरं सांगते हा. बिलकुल मी एकदम ब्लँक होऊन जाते. असं काहीतरी मनामध्ये स्तोत्र, बाबांची 11 वचनं, असं सगळं काय काय मनामध्ये माझ्या एक एक येऊ लागतं. कदाचित मला असं वाटतं की माझ्या इच्छा आणि वेगळ्या देवाला सांगण्याची काय गरज, त्याला सगळं माहिती आहे. तो अंतर्यामी आहे ना, त्याला सगळं आपल्या मनात काय चाललं आहे, आपण काय विचार करतो आहे, हे त्याच्याकडे स्पेशली जाऊन सांगण्याची काहीच गरज नाही आहे. आणि दुसरा सुविचार सांगते तुम्हाला, सकाळी सकाळीच आला आहे की तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगला विचार करा, म्हणजे ना तुमच्या घरात सुख पाणी भरेल. नको आमच्या घरी सुख फक्त येऊ दे आणि सुखासुखी राहू दे आम्हाला. म्हणजे तसं सुखासुखी नाही हो, ते सुखासुखी होतं. हे सुखासुखी म्हणजे सुख नांदू दे घरामध्ये, पाणी नको भरू दे. पाणी भरण्याची काही गरज नाही, 24 तास पाणी आहे आमच्याकडे. नको रे बाबा, पाणी बिडी भरायला लागू देऊ नकोस. बापरे, ते एकदम टॉर्चर आहे माझ्यासाठी. एखाद्या दिवशी असं काय पाईपलाईनचं काम बम चालू आहे, 1-2 तासासाठी पाणी जाणार म्हणजे माझी पाचावर धारण बसते. मला एकदम कसं तरी व्हायला लागतं. आदल्या दिवसापासूनच अशी नोटीस आली की त्याच्यामुळे पाणी भरायला कोणाला पाठवू नका, पाणी भरण्याची गरजच लागू नये. बरं चला, आजचे सुविचार संपले आहेत आणि आता आपण वळूया बेहोश टॉक्सकडे. तर माऊस क्वीनचा बेहोश टॉक्स ऐकून मी एकदम मदहोश झाली, जसं मी काल म्हणाले. काय आहे की म्हणजे मला कळलंच नाही की हिच्यामध्ये स्ट्रगल काय होतं. कहाणी घर की पण म्हणता येणार नाही, कारण बाबा आमचे वडील असे नव्हते. पण हिची स्टोरी ऐकून असं वाटत होतं की बेहोश टॉकमुळे मिळालेल्या संधीचं हिने वडिलांची कंप्लेंट करण्यामध्ये, आणि आपले वडील किती बेकार होते आणि बिनकामाचे होते आणि किती त्रासदायक होते ह्याचं फक्त वर्णन करण्यासाठी उपयोग केलेला आहे. पण यामध्ये स्ट्रगल हिचा काय होता? खरा स्ट्रगल तर तिच्या आईचा होता. तिच्या आईला बोलवायला पाहिजे होतं असं मी म्हणेन मग बेहोश टॉक्सवाल्यांनी. कारण तिने असा नवरा असताना एवढी मेहनत करून 3-3 मुलांना वाढवलं, त्यांना चांगलं शिक्षण दिलं. हे सगळं तिच्या आईचं स्ट्रगल आहे, नाही का? हिला पैशाअभावी B.Pharm सोडून BSc करावं लागलं. ह्याच्यात कुठलं मोठं स्ट्रगल आहे? स्ट्रगल तेव्हा असलं असतं जेव्हा तू काहीतरी मेहनतीने साईड बाय साईड काय जॉब वगैरे करून, पार्ट टाईम जॉब करून वगैरे शिक्षण घेतलं असतं आणि तुझं B.Pharm कंप्लीट केलं असतंस. तसं पण तू 12वी झालीच होतीस ना, मग काय ना काहीतरी करू शकत होती. तू एवढी कर्तृत्ववान हुशार मुलगी होतीस, वक्तृत्व स्पर्धेत पहिली यायचीस, नाही का? ज्या माणसाला करायचं असतं ना त्याच्याकडे खूप ऑल्टरनेटिव्ज उपलब्ध असतात आणि तो कधीच कंप्लेंट करत नाही. तो नेहमी आपल्याला कसं आपलं काम करता येईल ते स्वतःच्या बळावर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. दुसऱ्यांना वेठीस धरत नाही की माझ्या आईवडिलांकडे पैसे नव्हते म्हणून मी हे करू नाही शकली, असं होतं म्हणून, माझे वडील असे होते म्हणून. असं ही सगळी कारणं झाली. हे काही न करता येणारे लोक फक्त कारणं देतात, त्याच्यातच ते एक्सपर्ट असतात. आणि कारणं देणं हे काही स्ट्रगल नव्हे. कधी वेळ मिळाला ना तर माननीय श्री विश्वासराव नागरे पाटील यांची स्ट्रगल स्टोरी कधीतरी ऐका वेळ काढून, आणि म्हणजे तुम्हाला कळेल की खरी स्ट्रगल स्टोरी काय असते. आणि ह्या फालतूच्या लोकांना बोलवतात आणि नसत्या स्ट्रगल स्टोऱ्या म्हणून काही वाटेल ते पुढे करतात ना, ते जरा कुठेतरी थांबेल. आणि हे थांबणं गरजेचंच आहे. बेहोश टॉक्सवाल्यांना हे कळत कसं नाही आहे? तुम्ही कॉमेंट्स डिलीट केल्या ना, इतक्या भरभरून नेगेटिव्ह कॉमेंट्स, नेगेटिव्ह नाही म्हणता येणार पण खऱ्या कॉमेंट्स आल्या होत्या त्या हिच्या बेहोश टॉक्सच्या खाली, आणि इवन त्या बंजिताच्या पण. अशा बऱ्याच लोकांच्या असतील, स्पेशली व्लॉगर्सच्या कॉमेंट सेक्शनमध्ये. बेहोश टॉक्समध्ये पण हिच्या दुःखाची सुरुवात हिच्या जन्मापासून, म्हणजे हिच्या स्किनपासूनच झाली. जेव्हा मी जन्माला आली ना तेव्हा मी एकदम काळी काळी होते. पहले मैं बहुत काली थी, फिर अचानक से भयानक कुछ हुआ और मैं गोरी हो गई और तब से मैं ये दर्द जानती हूँ. म्हणून मी सगळ्यांना स्किन व्हाईटनिंग आणि स्किन ग्लो करण्याचे प्रोडक्ट्स विकत असते आणि त्याचे भरमार प्रमोशन करत असते. आणि
हिचे पप्पा काही काम करत नव्हते, काहीतरी असंच काम करायचे. अरे कहना क्या चाहते हो, काही काम करत नव्हते, काहीतरी असंच काम करायचे. म्हणजे काम करायचे की नाही करायचे ते काहीतरी ठरव एकदा. आणि ती एक दुसरी 12 वर्षाची असताना पळून गेली होती. ती कशी गेली, कुठे गेली, कशी परत आली ते तिने आपल्याला नाही सांगितलं. तसंच ही म्हणे मी टीनेजमध्ये असताना काही चुका केल्या होत्या. अशा सगळ्यांकडनं चुका होतात, तशा माझ्याकडनंही झाल्या. म्हणून मग मी धसका घेतला होता की मला मुंबईचा मुलगा नकोच. अरे काय चुका म्हणजे असं तू जनरलाइज कसं करू शकते की सगळ्यांकडनंच होतात अशा चुका? काय चुका केल्यास ते पण सांगायचं ना, म्हणजे आम्हाला कळलं असतं की सगळ्यांकडनंच होतात की नाही होत. आमच्याकडनं नाही झाला असल्या फालतू चुका. बोलण्याचा अर्थ असा की तुम्हाला ना तुमची स्टोरी सांगायची नसेल, तुमच्या चुका सांगायच्या नसतील ना, तर नका सांगू. मग ते पिल्लू पण सोडू नका. आणि जर सोडलंत ना तर ते पूर्ण सांगा. आणि स्पेशली दुसऱ्यांना गृहीत धरू नका, दुसऱ्यांना बोलू नका की सगळ्यांकडनंच होतात अशा चुका. आणि आजूबाजूच्या गावातला कुठलाही साधा मुलगा कसाही चालेल, म्हणजे ही कोण आहे, ही मोठी खरंच म्हणजे लहानपणापासून स्वतःला माऊस क्वीनच समजते का, की हिचा स्वयंवर ठेवायचा होता. मग ही सिलेक्ट करणार सगळ्यांमध्ये की कोण चालेल कोण नाही चालणार, एक्सेप्ट रिजेक्ट एक्सेप्ट रिजेक्ट. आणि मग इतकी ठाम होतीस आपल्या निर्णयावर, इतकी धास्ती घेतली होतीस आपल्या टीनेजच्या चुकांमधनं, तर मग काय केलास मुंबईचा नवरा? दिसली का, भूल पडली मुंबईची? ये है मुंबई नगरिया तू देख बबुआ. पाणी कटॅक गायब झाले का, पाणी कटॅक. मी माझ्या आयुष्याचं हे जे माझं टर्निंग पॉईंट आहे त्याचं सगळं क्रेडिट मी आमच्या घरातल्या मोरीला देते. मोरीला तो मी एक व्हिडिओ टाकला होता ना मोरीचा, त्याच्यावर मला कोणीतरी ना वाईट कॉमेंट केली. आणि मग आहे ना त्याच्यामुळे माझा व्हिडिओ ना एकदम व्हायरल झाला. आणि त्यानंतर आहे ना मी मोरीकडे परत वळूनच बघितलं नाही. आणि ह्यांच्या ऑफिसमधल्या मॅडम आहेत ना, त्यांनी पण मला असं प्रोत्साहन दिलं की तू ना काहीतरी असं केलं पाहिजे, बायकांनी ना घरात बसता कामा नये, घरात बसून तरी काय ना काहीतरी उद्योग करत राहिले पाहिजे. पण मी तर ऐकलं होतं की कोणीतरी शाउट आऊट दिला होता ह्याला, पण ही जराही नाव घेत नाही, कुठेही उल्लेख नाही त्या गोष्टीचा. मी खेडेगावात राहणारी एक साधी मुलगी, आता मी फॅशन, लाईफस्टाईल, ब्युटी ट्रीटमेंट्स या सगळ्यावरती व्हिडिओ बनवून लाखो कमवते. वाटले काय तुम्हाला? ते म्हणतात ना कानामागून आली आणि तिखट झाली, तशीच काहीतरी आहे मी. म्हणजे गंमत समज ना, परी हूँ मैं. अगं ते तुला असं वाटत असेल काहीतरी भारी वगैरे, आम्हा शहरातल्या लोकांना असं काय नाही वाटत. आम्हाला आहे ना असं फालतूगिरी वाटते, असं काय उगाचच फॅशन लाईफस्टाईल आणि हे आणि ते. आमच्यासाठी नाही, सगळं कॉमन आहे. आमच्या असं आजूबाजूला असं आमच्या आया बहिणी सगळेजण असेच एकदम क्लासी पहिल्यापासूनच राहतात, त्यामुळे आम्हाला काय फरक नाही पडत. हे तुमच्यासाठी नवीन असेल. म्हणजे मी गावातल्या लोकांना हिणवत नाही आहे हा, बिलकुल असा अर्थ नाही आहे. हे अशा अर्ध्या अळकुंडाने पिवळ्या झालेल्या लोकांसाठी आहे स्पेशली. आणि स्पेशली मी असं बघितलं आहे, ज्यांनी आयुष्यात कधी असं बघितलं नाही ना, त्या लोकांना असं जरा जास्तच काहीतरी वाटतं मिळाल्यावर. काय त्या पोजेस, अरे बापरे. मॉडेलिंग वगैरे कर, तू सुरू कर, मस्त एकदम झकास. आणि सगळ्यात मोठा स्ट्रगल या बाईचा तो तर राहूनच गेला, आणि तो मुद्दामच मी शेवटी ठेवला आहे, कारण मला त्याबद्दल थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. तो म्हणजे मी माझ्या बाळासाठी नोकरी सोडली, माझ्या मुलासाठी मी नोकरी सोडली. किती मोठा स्ट्रगल, बाप रे. शिट. दिल पे पत्थर रख के मुंह पे मेकअप कर लिया, मैंने बच्चे के लिए आज जॉब छोड़ दिया. आणि काय मन हेलावून टाकणारं उदाहरण दिलं. मला कितीतरी लोकांनी ऑप्शन दिले की तुझा एवढा चांगला पगार वगैरे असेल, कमवतेस तू, तर तू तुझ्या मुलाला बेबीसिटिंगमध्ये ठेव, पाळणा घरात ठेव. आपण पैशाचं पाकीट कोणाच्या हातात देतो का? नाही देत ना. मग मी माझ्या मुलाला कसं देऊ? पैशाचं पाकीट आणि मुलगा, ह्याच्यात काय तुलना आहे? ह्या तुलनात्मक गोष्टी आहेत का? म्हणजे तुम्ही तुमच्या मुलाचं कंपॅरिझन पैशाच्या पाकिटाशी करता? वाह, काय स्किल आहेत. वक्तृत्व स्पर्धेत पहिले येणारे काय स्किल आहेत. माय गॉड, म्हणजे मस्तच. अशा स्किलला ना मी शेवटून पहिला नंबर पण नाही देणार. अरे गेलेले पैसे परत कमवता येतात बाबा, मूल नाही परत येत. आणि ह्याचं
एक्सपिरियन्स तुझ्यापेक्षा कोणाला जास्त आहे सांग मला. गमावलेस ना एक मूल. अरे काहीतरी बोलताना विचार करून बोला. व्यक्ती आणि पैसा या 2 गोष्टींची तुलना कधीच होऊ शकत नाही. गेलेली व्यक्ती मग ती कोणतीही असो परत येत नाही. पैसा येतो परत, येत जात असतो, पैशाचं काम असते. आणि मगाशी तू जनरलाइज केलंस टीनेजमध्ये चुकांसाठी की सगळेच जण अशा चुका करतात. पण या जॉबच्या बाबतीत का नाही केलंस मग जनरलाइज? ही खरं जनरलाइज करण्याची गोष्ट होती. जाऊ दे मैत्रिणींनो, म्हणजे हिचं कळलं आपल्याला, लेवल आपल्याला कळलेली आहे, त्याच्यामुळे हिच्याकडनं अशी अपेक्षा करणं चुकीचंच आहे. तर मी सांगते तुम्हाला, मी आहे तुमच्यासाठी, मी तुमचं मत मांडते. कारण मी पण यातून कधीतरी गेलेली आहे. आणि आपल्यासारख्या अनेक स्त्रिया असे खूप मोठे मोठे सॅक्रिफायसेस त्यांनी केलेले आहेत आपल्या मुलांसाठी. आणि त्यांना हे सांगायला कुठे व्यासपीठ नाही मिळालेलं जसं ह्यांना मिळालं. आणि हे तिथे येऊन फुशारक्या मारत आहेत. कितीतरी उच्च शिक्षित स्त्रिया आपला जॉब सोडतात आपल्या मुलांसाठी, त्यांचं करिअर घडवण्यासाठी. त्यांच्या मुलांचं करिअर होणं, त्यांनी चांगल्या मार्गाला लागणं आणि त्यांनी चांगलं शिक्षण घेणं, त्यांनी आयुष्यात सक्सेसफुल होणं, हेच त्यांच्यासाठी सक्सेस असतं. नाहीतर आहे ना, त्यांना करायचं असतं ना तर तुझ्यासारखे 1-1.5 लाखात समाधान नसतं मानलं त्यांनी लाखोनी कमवले असते. इतकं शिक्षण आणि इतकं कॅलिबर असतं त्या स्त्रियांमध्ये. पण त्या कुठेतरी ते मारतात आणि आपल्या मुलांच्या यशात आपलं यश पाहतात. ज्या स्त्रिया आपली नोकरी सांभाळून, घरचं सगळं सांभाळून आपल्या मुलाबाळांकडे लक्ष देतात, त्यांना तर माझा सलाम आहेच, सल्यूट फॉर देम. आणि त्यांना दुनिया सलाम करते. पण या ज्या अशा स्त्रिया आहेत ज्या घरात आहेत, त्यांना तर म्हणजे उपेक्षेच्या नजरेने पाहिलं जातं. वेरस त्या खूप मोठं काम करतात आणि त्याही तेवढाच रिस्पेक्ट डिझर्व करतात. कारण त्या दिवस रात्र त्यांची ड्युटी तर 24 तास असते. अरे नोकरी करणाऱ्यांना आठवड्यातनं 1-2 सुट्ट्या असतात, प्लस त्यांना ॲन्युअल लीव वगैरे असते. पण ह्या बायकांना काय आहे, ह्यांना 24/7 काम करायचं असतं. घरातली कामं करा, मुलांचं बघा, सासू सासऱ्यांचं बघा, नवऱ्याचं बघा, म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात काम असतं. त्या बदल्यात त्यांना फक्त काय हवं असतं, 4 प्रेमाचे शब्द हवे असतात, अप्रिसिएशन हवं असतं. तेही बऱ्याचशा फॅमिलीत त्यांना मिळत नाही. पगार तर तो खूप दूरचीच गोष्ट आहे. कित्येक वेळा त्यांना घर खर्चासाठी देण्यात येणाऱ्या पैशाचा पण त्यांच्याकडनं हिशोब घेतला जातो. तर माझं फक्त इतकंच सांगणं आहे की तुम्ही बिलकुल कमीपणाची भावना येऊ देऊ नका. मला बऱ्याचशा कमेंट पण आलेल्या, 2-3 कमेंट आल्या होत्या, ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही खूप शिक्षण घेतलेलं आहे, पण घरी वेळ देता येत नाही, त्यामुळे आम्ही जॉब सोडला आहे. तर ताई, मला तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे की अजिबात कमीपणाची भावना येऊ देऊ नका. यू आर डुईंग अ ग्रेट जॉब आणि माझा सलाम आहे तुम्हाला, सल्यूट टू यू. प्रत्येकाच्या आयुष्यातल्या प्रायोरिटीज वेगवेगळ्या असतात. काही जण इच्छेने नोकरी करतात, काही जणांना आर्थिक परिस्थितीमुळे नोकरी करावी लागते आणि तारेवरची कसरत करावी लागते, तर काही लोकांना घरच्या जबाबदाऱ्यांमुळे नोकरी करता येत नाही. तर कोणीही कमी नाही आहे, कोणीही जास्त नाही आहे आणि एकमेकांशी आपली तुलना होऊ शकत नाही. कारण जसं मी पहिले पण कित्येक वेळा बोलले आहे, प्रत्येकाचं आयुष्य आणि आयुष्यातले जे घडामोडी असतात, प्रत्येकाचं जे बॅकग्राऊंड असतं ते डिफरंट असतं. त्यामुळे कोणी एक करतं आहे आणि त्याने काहीतरी असं सांगितलं की मी खूप काही ग्रेट करते म्हणून आपण काही कमी होत नाही. म्हटलं ऑलवेज स्वॅगमध्ये राहायचं. तर आज मी तुमच्यासाठी एक सॉन्ग डेडिकेट करते. हे माझं फेवरेट सॉन्ग आहे. तर जस्ट फॉर यू माय गर्ल्स. रोक है टोक है, नोक है झोंक है, पर दिल में फिर भी होप है ना. लाइफ थोड़ी हार्ड है, अंधे के कार्ड है, पर हम भी तो स्टार है ना. के माना इस दुनिया की है ही नहीं, तू अपनी अलग दुनिया बसाएगी. एक जिंदगी तेरी सो ख्वाहिशां, एक एक तू पूरी करा. एक जिंदगी तेरी सो ख्वाहिशां, तू जीना तू पूरी तरह, तू जीना तू पूरी तरह.
सो मंडळी, ह्याच नोटवरती आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबते. आय होप तुम्हाला खूप खूप आवडलं असेल. तर भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत उद्याच्या भागात. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा आणि लिव्ह युअर लाईफ फुलेस्ट. टेक केअर, बाय. मसलामा. लव्ह यू ऑल.